सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 223 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा ऐकायला मिळतील. आता तन्वी बेडरूममध्ये अर्जुनची वाटच बघत होती की तो केव्हा एकदा बेडरूममध्ये येतोय आणि ती केव्हा त्याची खरडपट्टी काढते. आणि इकडून तिकडून ती फेऱ्या मारत होती आणि म्हणत होती, आता येऊ दे त्याला, चांगलीच गंमत दाखवते. लहान मुलाला काहीही शिकवतो का तो? म्हणे सुभेदारांच्या मुली खूप आगाऊ असतात आणि हे देसाई बॉईज खूप रॉयल आहेत का? किती तो युगो आणि किती तो ॲटिट्यूड. सतत आपल्या नाकावर राग असतो यांच्या. आगाऊ तर हे आहेत एक नंबरचे. दोघेही बापलेक तसलेच. आणि मला आणि स्वीटीला असं बोलतात हे? आय कांट बिलीव्ह धिस. इथं मी आर्यनला एक जेंटलमॅन बनवायचा प्रयत्न करते आणि तो त्याला असं शिकवतो. आणि आर्यनसुद्धा लगेच त्याच्या डॅडसारखं शिकून घेतो. आल्या आल्या किती ॲटिट्यूडमध्ये त्यानं स्वीटीचा हात झटकला आणि म्हणाला, डोंट टच मी. पण आता तन्वी मॅडमना हे माहीत नव्हतं का की आर्यन आणि अर्जुन एकाच रक्ताचे आहेत आणि त्यांचा युगो आणि ॲटिट्यूड हे त्यांच्या रक्तातच होतं. तो शिकवावा लागत नाही, तो तर जन्मतःच असतो. आर्यनने अर्जुनचा फक्त नाकनक्षा आणि चेहरा घेतला नव्हता, तर त्याचा स्वभावसुद्धा उचलला होता, अगदी जशास तसा. आता तन्वीनं घड्याळात पाहिलं, 11 वाजले होते. तरी अर्जुन सर आता रूममध्ये आले नव्हते. आणि तन्वीनं इकडं तिकडं पाहिलं आणि मनात म्हणाली, कुठे गेला हा? कुणालसोबत गप्पा मारत असेल का? पण नाही, कुणाल आणि रिया तर झोपायला गेलेत. मग अर्जुन कुठे गेला? असं म्हणून तिने त्याला शोधाशोध करायला सुरुवात केली. पण अर्जुन तिला कुठेच नाही सापडला. मग तिनं अर्जुनला फोन लावला. अर्जुनने फोन घेतला आणि ती चिडून म्हणाली, अर्जुन तू कुठे आहेस? अर्जुन म्हणाला, तनू मी घरी आलो आहे आपल्या. आणि हे ऐकून तन्वी चकित झाली आणि म्हणाली, अर्जुन आपण इथे आलो ना राहायला आणि तू तिकडे काय करतोस? अर्जुन म्हणाला, हो बेबी, पण तुझा अवतार बघूनच मला घाम फुटला आणि त्यात माझा टायगर पण नाही मला वाचवायला. तो तर झोपलाय त्याच्या आत्तू बरोबर. म्हणून मी आपला स्वतःला वाचवलं आणि आपल्या घरी आलो. आणि तुझा राग शांत झाला की मग तूही आपल्या घरी ये. तन्वी आता म्हणाली, अर्जुन किती वियर्ड वागतोस रे तू. आता असं करशील का तू? अर्जुन म्हणाला, बेबी तू मला प्रॉमिस कर की तू मला ओरडणार नाहीस, तरच मी तिकडे येईन. नाहीतर तुझा ओरडा खाल्ला तर माझ्या सासरवडीमध्ये अपमान होईल ना, माझा युगो हर्ट होईल. तन्वीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, अर्जुन तुझ्या इगोपेक्षा जास्त मोठं तुला काहीच नाही का रे? आणि अर्जुन सर म्हणाले, नो तनू, सगळं करायचं पण अर्जुनचा इगो नाही हर्ट करायचा. तुला थोडीशी सवलत आहे मला ओरडायची, पण फक्त आपल्या बेडरूममध्ये. इतरांदेखत बाहेर मला ओरडायचं नाही, मला ते चालणार नाही. तन्वी म्हणाली, अर्जुन हे कोणी परक्याचं घर आहे का? कुणाल रिया घरचेच आहेत ना. अर्जुन म्हणाला, हो, ती माझी बहीण असली आणि तो तुझा भाऊ असला तरी ती माझी सासरवाडी आहे आणि मी आता तिकडे कधीच येणार नाही. आय प्रॉमिस. अर्जुन प्रॉमिस. असं अर्जुन म्हणाला आणि तन्वीला टेन्शन आलं. आता ती म्हणाली, अर्जुन प्लीज ये ना बेबी, नाही मी बोलणार तुला काही. आता कितीही राग आला तरी ते शेवटी एका पत्नीचं मन होतं, स्त्री मन होतं, लगेच पाघळतं. आणि मग सगळा मान मर्यादा राग इगो अहंकार सगळं नवऱ्याच्या पायापाशी येऊन थांबतं. त्याच्या पायावर सगळं अर्पण केलं जातं आणि स्वतःला समर्पित केलं जातं शरणागती पत्करून. तसंच तन्वीनं सुद्धा आत्ता केलं. आणि आत्ताच नाही, ती नेहमीच अर्जुनसमोर हार मानायची. नेहमी त्याचा युगो आणि ॲटिट्यूड जिंकू द्यायची, कारण तो युगो आणि ॲटिट्यूड याच्यावर तीच खूप खूप प्रेम करत होती. मग अर्जुन म्हणाला, बेबी प्रॉमिस मी. तन्वी म्हणाली, पक्का प्रॉमिस. आणि अर्जुन म्हणाला, ओके आता सकाळी येईन. आणि फोन ठेवून दिला. आणि तन्वीनं चकित होऊनच फोनकडे बघितलं आणि म्हणाली, असा कसा हा? एकतर मी चिडली आहे त्याच्यावर आणि ॲटिट्यूड याचा ऐकून घ्यायचा का मी? पण आता काय करू? आर्यनही नाही आणि अर्जुनही नाही. मला एकटीला कशी झोप येणार? असं म्हणून ती नाराज झाली आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती. आणि इकडे अर्जुनने फोन ठेवला आणि त्याने समोर बसलेल्या अतुलला टाळी दिली. आणि अतुल म्हणाला, वा सर, चोरावर मोर व्हायला शिकावं तर तुमच्याकडून. चुकी तुमची आणि शिक्षा होणार होती तुम्हाला आणि तुम्ही मात्र सगळं माप मॅडमच्या पदरामध्ये टाकलं. ही गुगली फेकायला कसं काय जमतं तुम्हाला?
आम्हाला जरा शिकवा ना. अर्जुन म्हणाला, काही नाही रे, असं थोडंसं अलगद बायकोपासून लांब यायचं रात्री, लगेच का असावी सोसात. प्रेम करतात ना जास्त त्यामुळे, आणि त्याचाच फायदा आपण घ्यायचा असा कधी कधी. अतुल म्हणाला, पण सर, तुम्ही इतक्या रात्री मला का बोलावलं आहे? अर्जुन त्याला डोळा मारत म्हणाला, कारण नेहासुद्धा तुझ्या कंपनीसाठी तडफडावी म्हणून. आता मी तुला सकाळपर्यंत सोडणार नाही, मग तिला तुझी किंमत कळेल. अतुलने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, सर, असलं काही करू नका. आमच्या घरी तुमच्यासारखं नसतं. चोरावर मोर मी होत नाही कधीच. तिच्यासमोर माझी भेगी बिल्ली होते. ती माझीच मुंडी पिरगाळून त्याचं चिकन खाते. असलं सगळं आहे आमच्याकडे. मी जर एक रात्र तिच्यापासून दूर राहिलो ना चिडून, तर ती मला पुढचा महिनाभर जवळ घ्यायची नाही. अर्जुन हसून मला, डफर, नाही येऊ दे जवळ, तू सुद्धा दूर राहा की. आणि अतुल म्हणाला, तेच तर जमत नाही ना सर. अर्जुन म्हणाला, यू फुल, तुला धीर धरवत नाही हे सांग ना, मग आयुष्यभर असाच राहा, जोरू का गुलाम होऊन. अतुल म्हणाला, बरं ते जाऊ द्या सर, पण सिरियसली तुम्ही मला इथे रात्रभर थांबवून ठेवणार आहात का? आणि कशाला बोलवलं ते तरी सांगा. अर्जुन म्हणाला, वेट, कोणीतरी येतंय आपल्याला भेटायला, म्हणून तुलाही मी बोलावलं आहे. अतुल म्हणाला, आत्ता आत्ता कोण भेटायला येणार आहे आपल्याला? इतक्यात हॅलो मिस्टर देसाई असा पलीकडून आवाज आला. अर्जुन आणि अतुलने एकत्रच तिकडे पाहिलं, तर तो विवेक होता. आणि विवेकला अर्जुनला भेटायची रिक्वेस्ट केली होती. आणि अर्जुन तसाच त्याला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आला होता. आणि त्याने येता येता अतुलला सुद्धा बोलावलं होतं. पण बन्सल का भेटायला बोलवते हे अर्जुनला माहीत नव्हतं. त्यानं खूप रिक्वेस्ट केली म्हणून अर्जुन त्याला भेटायला तयार झाला होता. आणि विवेक आला, त्यांच्यासमोर बसला आणि अतुल म्हणाला, मिस्टर बन्सल सर, तुम्ही इथे कसे काय? अर्जुन म्हणाला, अतुल यांनीच मला इथं भेटायला बोलावलं आहे, पण का ते तेच सांगतील. आणि आता विवेकने सरळ अर्जुनला शेक हँड करत विचारलं, मिस्टर देसाई, तुम्ही मला माफ करू शकाल का? आणि अर्जुनला थोडं आश्चर्य वाटलं. अतुलसुद्धा चकित झाला. अर्जुन म्हणाला, मिस्टर बन्सल, तुम्ही माझी माफी का मागताय? विवेक म्हणाला, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यामुळे मी तुम्हाला हर्ट केलं. पण आता खरंच मी सुद्धा तुमच्या कॅटेगरीमधला आहे. मला तुमच्या आणि मिसेस देसाईंच्या नात्याचा हेवा वाटायचा. आणि असं वाटायचं की मिसेस देसाई सुंदर आहेत, स्मार्ट आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता. पण मला आता हे सुद्धा कळलं आहे की तुम्ही सुद्धा तितकेच रॉयल आणि लॉयल आहात. आणि म्हणूनच तुमचं नातं इतकं घट्ट आहे आणि बहारदार आहे. तुम्ही त्या दिवशी जे बोललात त्यामुळे खरं तर माझे डोळे उघडले आहेत. आपल्या लाईफमध्ये बायको किती महत्त्वाची असते हे मला समजलं आहे. आणि आता जर तुमची खात्री पटली असेल की मी सुधारलो आहे, आणि मी सुद्धा आमचं नातं असंच घट्ट व्हावं म्हणून प्रयत्न करणार आहे. आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे मिस्टर देसाई. मला हे माहीत आहे की तुम्ही सहजासहजी तुमच्या लाईफमध्ये कोणाला एंट्री करू देत नाही. पण माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपण फक्त प्रोजेक्ट पार्टनर म्हणून आपली ओळख न ठेवता मला आपलीही ओळख वाढवायला आवडेल. मला तुमच्याशी फ्रेंडशिप करायला आवडेल. आणि आता अर्जुन आणि अतुलने चकित होऊनच एकमेकांकडे पाहिलं. आणि विवेक मात्र हात पुढे करून अर्जुनच्या उत्तराची वाट बघत होता. बराच वेळ झाला अर्जुन काहीच बोलत नव्हता. आणि विवेकने नाराज होत हात मागे घेतला. इतक्यात अर्जुनने त्याचा हात पकडला, हसला आणि म्हणाला, ओके मिस्टर बन्सल, आय ॲक्सेप्ट युअर फ्रेंडशिप रिक्वेस्ट. आणि विवेक म्हणाला, मग तुम्ही मला यापुढे? तसा अर्जुन म्हणाला, सॉरी मिस्टर बन्सल, मी तुम्हाला शेवटपर्यंत मिस्टर बन्सलच म्हणणार. फक्त विवेक म्हणू शकत नाही. अशी फक्त नावाने एकेरी हाक मी फक्त माझ्या एकाच मित्राला मारतो, जो माझा खूप खास आहे. असं समजा की तणूनंतर तो माझ्या हृदयात राहतो, रादर तिच्या अगोदरपासून, आणि तो म्हणजे अतुल. आणि हे ऐकून बन्सल फक्त थोडाच नाराज झाला, कारण अर्जुनने त्याची मैत्री स्वीकारली हे खूप होतं त्याच्यासाठी. त्या प्रोजेक्टपेक्षाही जास्त खूप आनंद झाला होता त्याला, कारण अर्जुनसारखा माणूस आयुष्यात असणं म्हणजे आयुष्याचं सोनं होणं. आणि इकडे अतुलचे मात्र डोळे भरून आले होते. अर्जुनच्या आयुष्यात कितीही आले कितीही गेले तरी अतुलचं स्थान मात्र ध्रुव ताऱ्यासारखं अढळ होतं. आता अर्जुन अतुलकडे न पाहताच बन्सलला म्हणाला,
बघा मिस्टर बन्सल, आता माझी बायको इमोशनल होऊन रडत असणार, बरोबर ना? आणि अतुलने हसतच त्याचे डोळे पुसले. आणि विवेक खूप हसून म्हणाला, येस मिस्टर देसाई, यू आर राईट. तुमची फ्रेंडशिप खूप हार्ट टचिंग आहे. मग तिघांनीही खूप गप्पा मारल्या, हसत होते, एकमेकांना टाळ्या देत होते, रिलॅक्स होत होते. आणि रात्रीच्या 1:30 केव्हा वाजला हे सुद्धा त्यांना कळलं नाही. मग सगळे आपल्या आपल्या घरी गेले. आणि अर्जुन सरांनी पुन्हा बेडरूमचं दार उघडलं. झोपलेल्या थन्वीला बघून म्हणाले, बिनशेपटाची वाघीण झोपली वाटतं. आज आता ती माझं जे काही करेल ते सकाळच बघूया, असं म्हणून तो फ्रेश होऊन गुपचूप तिच्या शेजारी झोपला. त्याने तिला अजिबात धक्का नाही लावला. उगीचच तिला कशाला डिवचायचं आणि तिच्या शेपटीवर पाय द्यायचा म्हणून तो शांत झोपला. पण तो जसा तिच्याकडे पाठ करून झोपला तसं तन्वीनं त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. तसा अर्जुन थोडा चकित झाला आणि म्हणाला, म्हणजे ही जागी होती की काय? पण तन्वी झोपली होती. सवयीप्रमाणे अर्जुनची चाहूल लागताच ती त्याला मिठी मारून झोपली होती. मग तिची ती उबदार मिठी हवी हवीशी वाटून त्यानं सुद्धा कूस बदलली आणि तिला मिठीत घेऊन झोपला. मग सकाळ झाली आणि स्वीटीचा पाय आर्यनच्या पायावर होता. कुणाल रिया उठले होते, पण हे दोघेच झोपले होते. रात्रभर स्वीटी कुणालकडे आणि आर्यन रियाकडे होता. त्याला त्याची आत्तू खूप आवडायची. आर्यनला जाग आली आणि त्यानं त्याच्या पायाने स्वीटीचा पाय ढकलून दिला. आता नाजूक स्वीटीला थोडंसं दुखलं आणि ती रडायला लागली. आणि आर्यन डोळे चोळत म्हणाला, ए शुभेदाराची मुलगी, रडायला काय झालं? आता आर्यननं तर तिचं नाव स्वीटी बदलून सुभेदाराची मुलगीच ठेवलं होतं. खरं तर स्वीटीचं ओरिजिनल नाव वेगळंच होतं. तिचं खरं नाव दिव्या होतं, पण तिला सगळेच स्वीटी म्हणायचे. आणि हे ऐकून स्वीटी म्हणाली, आर्यन तू मला असं का म्हणतो? माझं नाव स्वीटी आहे ना? आणि आर्यन भाव खात म्हणाला, असेल, मला नाही माहीत, पण आजपासून मी तुला सुभेदाराची मुलगीच म्हणणार. स्वीटी म्हणाली, मग मी तुझ्याशी कट्टी फू करणार. आर्यन म्हणाला, मला काही फरक पडत नाही, मला खूप फ्रेंड आहेत, पण तुलाच माझ्याशिवाय करमणार नाही. आणि स्वीटी रडतच खाली सांगायला आली. पण आता आर्यन सरांना कोण समजावून सांगणार? ते सुद्धा खूप हट्टी. अर्जुननं स्वीटीला मांडीवर घेतली आणि म्हणाली, मामा, आर्यन मला खूप त्रास देतो, त्यानं मला लाथ मारली आणि तो मला सुभेदाराची मुलगी म्हणतो. आणि कुणाल म्हणाला, स्वीटी मग तू सुद्धा त्याला देसाई बॉय म्हण, आपण सुद्धा टिट फॉर टॅट करायचं. आणि हे ऐकून सगळे हसले. आणि आता बहुतेक इथूनच पुन्हा टिट फॉर टॅटचं नवं पर्व सुरू होणार होतं. एक वाघ आणि दुसरी बिनशेपटाची वाघीण, अगदी तोडीस तोड, मिस्टर देसाई आणि मिस सुभेदार. हिस्ट्री रिपीट होणार होती, पण ते कळेलच हळूहळू पुढे. आणि मग स्वीटी म्हणाली, तू माझ्या मम्मीजवळ का झोपायला येतोस? आर्यन म्हणाला, कारण ती माझी आत्तू आहे. स्वीटी म्हणाली, मग मी पण तुझ्या मम्माजवळ झोपायला जाणार, ती पण माझी आत्तू आहे. आणि कुणाल म्हणाला, स्वीटी राहू दे, तुझी आत्तू तुझ्यासाठी फ्री नसते रात्री, तिला तुझ्या मामाला सांभाळावं लागतं ना. तोच एक छोटा बेबी आहे, त्यालाच बेडवर जागा पुरत नाही आणि बायकोच्या मिठीशिवाय कोणाला तरी करमत नाही, असं कुणाल हळूहळू तोंडात पुटपुटला. तसे पुन्हा सगळे मोठ्यानं हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, बघ तडू, तुझा भाऊ कसा बोलतो, लहान मुलांदेखत, इतकं बेडरूम सिक्रेट बोलतात का? आणि कुणाल म्हणाला, मग सगळं तुम्ही देसाई बॉईजनेच बोलायचं का आणि आम्ही सुभेदारांनी गप्प बसायचं, असं कुठं असतं का? मग तन्वी म्हणाली, बरोबर आहे अर्जुन, आणि तो तुझ्यापेक्षा जरा कमीच बोलला. पण इतक्यात आर्यन सर म्हणाले, मम्मा तू डॅडची बाजू घ्यायची सोडून मामाची बाजू का घेतेस? आणि स्वीटीने आता मामाला लाडी गोडी लावत त्याचे दोन्ही गाल पकडले आणि अर्जुनला म्हणाली, मामा आर्यनला रागवा ना थोडं. आणि अर्जुन थोडा हसून तिची पप्पी घेत म्हणला, स्वीटी रागवलं असतं गं, पण तो टायगर आहे ना माझा, आणि टायगर इज नेव्हर रॉंग, तो कधीच चुकत नाही. आणि स्वीटी म्हणाली, आणि मग मी तुमची कोण आहे? आणि आता अर्जुन तिला खूप लाडात म्हणाला, तुम्ही आमची छोटी छोटी बिनशेपटाची वाघीण, जी त्या टायगरला आत्तापासूनच पुरून उरतेस. आणि आता आर्यनला नवीनच नाव मिळालं स्वीटीचं, तिला चिडवायला, आणि म्हणाला, वाव डॅड, नाईस नेम, बिनशेपटाची वाघीण. आणि आता स्वीटी पुन्हा रडायला लागली. पुन्हा सगळे हसायला लागले. मग रिया तिला घेऊन गेली समजावत. मग तन्वी म्हणाली, अर्जुन तू रात्री कुठे गेला होता?
खरं सांग. आणि अर्जुननं तिला सगळं सांगितलं बन्सलविषयी आणि म्हणाला, तनू तू म्हणत होती ते खरं आहे, माणसं चेंज होतात आणि ती आपल्यामुळे झाली यातच आनंद आहे. आणि आता इकडे शनायानं तिच्या फ्लॅटवर रॉकीला बोलवून घेतलं आणि त्याला म्हणाली, रॉकी हे माझे रिपोर्ट वाच. आणि रिपोर्ट वाचून रॉकी शॉक झाला आणि म्हणाला, शनाया तू प्रेग्नेंट आहेस? आणि शनाया हसत म्हणाली, हो. रॉकी म्हणाला, अगं तू हसतेस काय? आणि शनाया हे बाळ नक्की कोणाचं आहे? शनाया म्हणाली, विवेकचं. आणि रॉकी रिलॅक्स झाला. तसंच शनायानं त्याची कॉलर पकडली आणि म्हणाली, जास्त खुश नको होऊ, हे बाळ विवेकचं आहे असं मी म्हणाले, कारण हेच आपल्याला आता सतत सांगायचं आहे विवेकला आणि सगळ्यांना. आणि खरं बोलशील तर हे बाळ तुझं आहे. तारीख नीट वाच. मला 2 महिने होऊन गेलेले आहेत. विवेकचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू आणि मी इंटिमेट झालो होतो, तेव्हा हे सगळं झाले. आणि आता रॉकीला घाम फुटला आणि तो म्हणाला, हे बघ शनाया, मला यात पाडू नकोस, हे बाळ माझं नाही. शनाया त्याला म्हणाली, हो येतोस का DNA टेस्ट करायला? मग कळेल तुला खरं काय आहे ते. आणि रॉकी तू हे विसरू नकोस की एक आईच सांगू शकते की तिच्या बाळाचा बाप कोण आहे. आणि माझ्या पोटातल्या बाळाचा बाप तू आहेस. तू आता याच्यापासून लांब जाऊ शकत नाहीस. रॉकी म्हणाला, पण शनाया आपण काळजी घेत होतो ना, तू प्रिकॉशनच्या टॅबलेट घेत होतीस ना. शनाया उपरोधिकपणे हसत त्याला म्हणाली, तू आणून देत होतास मला त्या टॅबलेट? कधीही 1 रुपया तरी खर्च केलास का माझ्यावर? आणि म्हणे प्रिकॉशन घेत होतीस ना. तू फक्त मज्जा मारत होतास. तू स्वतः प्रिकॉशन घेतली नाहीस आणि मला टॅबलेट घ्यायला सांगत होतास. एखाद्या वेळी मी विसरले असेल आणि म्हणून हे झालं. आता रॉकी घाबरून म्हणाला, शनाया तू एक काम कर, तू ॲबॉर्शन कर, बाळ जास्त मोठं व्हायच्या अगोदरच. शनाया म्हणाली, नाही रॉकी, तू बावळट आहेस का? अरे सगळ्या आशा संपलेल्या असताना अचानकच हा लागलेला मला जॉकपॉट आहे. आता तू बघच मी या बाळाची ढाल करून विवेककडून कसा पैसा घेते. आता विवेक नसला तरी हे बाळ मात्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे माझ्यासाठी. जे त्याचं नाहीच त्याच बाळाच्या नावावर मी त्याला आता ब्लॅकमेल करणार आणि कदाचित तो माझ्याशी लग्नही करेल. नाहीतर मी त्याची मीडियामध्ये खूप बदनामी करणार. मला फसवलं म्हणून त्याच्यावर केस करणार. आणि यामध्ये तू गुपचूप मला मदत करायची आहेस, नाहीतर बघच मग. आता हे ऐकून खरं तर रॉकीला शनायाचा राग आला, पण तो काहीच बोलू शकला नाही. शनाया पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे त्याला कळलं. आणि आता त्याला वाटलं की मी खरंच कुठेतरी फसत चाललो आहे. आणि आता विवेक आणि अस्मिता डायनिंग टेबलवर बसले होते. कालच ते हॉस्पिटलमधून जाऊन आले होते आणि त्यांना ट्विन्स होणार आहे असे रिपोर्ट आले होते. सकाळी सकाळी विवेक तिला फळं चारत होता. तिच्या पोटात ट्विन्स आहेत म्हणून तो तिची खूप काळजी घेत होता. आणि इतक्यात बेल वाजली. नोकरानं दरवाजा उघडला आणि शनाया आत येणार इतक्यात विवेकनं ते पाहिलं आणि तिला म्हणाला, थांब शनाया, तुला एकदा सांगून कळत नाही का? तू पुन्हा इथे का आली आहेस? आणि शनाया तरीही त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करत आत आली आणि त्याला म्हणाली, मी हक्क मागायला आली आहे विवेक. अस्मिता तिला म्हणाली, शनाया तू ठीक आहेस ना? तुझा कसला हक्क इथे मागायला आली आहेस तू? हक्क फक्त बायकोचा असतो नवऱ्यावर आणि त्याची बायको मी आहे. आणि तू फक्त गर्लफ्रेंड होतीस आणि आता कोणीच नाहीस. चल निघ इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलावते. शनाया अस्मिताला म्हणाली, तुला काय घाई आहे गं मला इथून घालवायची? बरोबर, तुला तर घाई असेलच, पण आता माझ्याकडे वेळच वेळ आहे. चल बोला पोलिसांना आणि तुम्हीही वेळात वेळ काढा आणि माझ्यासोबत तुझ्या नवऱ्यालासुद्धा पोलिसांमध्ये यावं लागेल. आता हे ऐकून विवेक अस्मिता चकित झाले. आज शनायाचा कॉन्फिडन्स तर खूपच वाढलेला दिसत होता. अस्मिता म्हणाली, शनाया तुला नक्की काय हवंय? आणि ती म्हणाली, मला माझा हक्क द्या. विवेक वैतागून म्हणाला, कसला हक्क? कोणता हक्क? हे तू काय बोलतेस? शनाया म्हणाली, गर्लफ्रेंडचा हक्क नसतो तिच्या बॉयफ्रेंडवर, हे मला माहीत आहे. पण एका बाळाचा हक्क त्याच्या बापावर आणि त्याच्या घरावर नक्कीच असतो. विवेक मी प्रेग्नेंट आहे, माझ्या पोटात तुझं बाळ आहे, हे घे पेपर्स, असं म्हणून तिने तिचे रिपोर्ट त्याच्या हातात दिले. आणि ते पेपर वाचून विवेक हेल्पलेस होऊन खुर्चीत बसला. त्याला तर काय बोलावं हे सुचतच नव्हतं. आता अस्मितासुद्धा ते पेपर वाचू लागली. तिलासुद्धा प्रचंड धक्का बसला.
आणि शनाया म्हणाली, नीट वाच अस्मिता, मी 2.5 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. आणि विवेक म्हणाला, हे शनाया हे कधी झालं? शनाया म्हणाली, तुझ्या ॲक्सिडेंटच्या अगोदर. आणि आता विवेक आणि अस्मितांना आठवण्याचा प्रयत्न केला तर ती बोलत होती ते बरोबर होतं. विवेकच्या ॲक्सिडेंटच्या अगोदर ते दोघे भेटत होते आणि आता सगळंच संपलं म्हणून विवेक डोक्याला हात लावून बसला. आणि शनाया मात्र खूप तोऱ्यात सोप्यावर जाऊन पायावर पाय टाकून बसली आणि अस्मितानं तिच्याकडे खूप चिडून पाहिलं. खरं तर अस्मिताला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. हे असं काही होईल असं तिच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. विवेककडून इतकी मोठी चूक होईल हे तिला नव्हतं वाटलं. विवेकला सुद्धा वाटलं नव्हतं की असं काही होईल, कारण तो प्रिकॉशन घेत होता शनायाशी इंटिमेट होताना. मग हे कधी आणि कसं झालं हे त्याला समजलं नाही. तो तिला म्हणाला, शनाया, जसं की मला आठवतं मी अशी चूक कधीच नाही केली. शनाया म्हणाली, विवेक, कितीतरी वेळा तू नशेत असायचाच, तेव्हा तुझं तुलाच भान नसायचं, अगदी तुझ्या कपड्यांचं सुद्धा. मग प्रिकॉशनचं काय घेऊन बसलास? आता विवेककडे उत्तर नव्हतं देण्यासाठी. आणि अस्मिताला आता खूप वाईट वाटलं. तिने विवेककडे पाहिलं आणि तिला लाज वाटायला लागली स्वतःची. आणि विवेक म्हणाला, शनाया, तुला काय हवंय सांग, पण हे बाळ तू पाडून टाक. शनाया म्हणाली, नाही, मी अबॉर्शन करणार नाही. मी त्या बाळाला तुझं नाव देणार. तू माझ्याशी लग्न करायचं आणि अस्मिताला घटस्फोट द्यायचा. हे ऐकून विवेक चिडला, तिच्याकडे रागाने गेला आणि म्हणाला, हे शक्य नाही, मी अस्मिताला सोडणार नाही. तुला काय हवं ते बोल. शनाया म्हणाली, ठीक आहे, मग माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी घे आणि तुझी अर्धी संपत्ती माझ्या नावे कर. आणि आता हे ऐकून अस्मिता चिडली आणि विवेक म्हणाला, शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच. मला माहीत होतं तू हेच बोलणार. शनाया म्हणाली, मग मी काय करू? आता माझ्याशी कोण लग्न करेल सांग? तुझ्या बाळाला घेऊन दारोदार भीक मागत फिरू का? आता अस्मिता गुपचूप बेडरूममध्ये निघून गेली. तिची काळजी वाटून विवेकसुद्धा तिच्या मागे निघाला. आणि शनाया म्हणाली, विवेक, मी तुला 8 दिवसांची मुदत देते. तू तुझा निर्णय घे आणि मला सांग, नाहीतर मी पोलिसात जाणार आणि तू माझी फसवणूक केली म्हणून तुझ्यावर केस करणार. आता हे ऐकून विवेकला काही सुचतच नव्हतं. त्यानं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला, ठीक आहे, आता तू निघ. ती म्हणाली, निघ म्हणजे? दवाखान्याचा खर्च कोण देणार? बाळाचा खर्च सुरू झालाय विवेक. तुझ्या बाळाचा खर्च मी का करू? आणि अशा अवस्थेत माझ्याच्याने कामसुद्धा होणार नाही. आता त्यानं चिडूनच पुन्हा तिच्या अकाउंटला काही पैसे ट्रान्सफर केले आणि ती हसतच निघून गेली. विवेक बेडरूममध्ये निघाला आणि तर अस्मिता दरवाजा लावून बसली होती. आणि शनाया तिच्या अगोदर आई होणार होती म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. आणि आता लवकरच तन्वी अर्जुन या स्टोरीचा दी एंड होत आहे आणि आर्यनची लव्ह स्टोरी सुरू होत आहे. नव्या ढंगात आणि नव्या रंगात हटके स्टाईलने ही लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळेल. पण आर्यनची सोलमेट कोण असेल की प्रेमाचा त्रिकोण असेल? गेस करा आणि मला कळवा. थँक्यू.